मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांना। सर तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम सर, अनेक घरांच्या प्रवेशद्वारावर मी पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमा पाहिलेल्या आहेत। बरोबर। तर त्यामागचं नेमकं काय कारण आहे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय माहिती का, आपण बऱ्याच ठिकाणी पंचमुखी हनुमान बघतो, तर बऱ्याच वेळा आपण जो बघतो तो दक्षिण दरवाजावर बघतो। म्हणजे शास्त्रकार असं सांगतात की तुमच्या घराचा दरवाजा जर दक्षिण असेल तर त्या दरवाजावर बाहेर तोंड करून, म्हणजे दरवाजावर बाहेर। बरोबर। काही लोक काय करतात की दरवाजावर हा अर्थ न घेता दरवाजाच्या आत खोलीत दरवाजाकडे बाहेर बघेल असा तो हनुमान लावतात, पण ते चुकीचं आहे। तो एक लावण्याची पद्धत आहे। मी तुला एक दाखवतो, पंचमुखी हनुमानाचं चित्र आपल्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये याचं एक विशेषत्व आहे की याचं शेपूट हे पूर्ण राऊंड आहे। हो। त्याशिवाय त्याच्या हातामध्ये विविध आयुध वगैरे आहेत आणि हा युद्धाच्या तयारीतला आहे। याला 5 मुख आहेत। पहिलं मुख आहे हनुमानाचं, त्याग, भक्ती, शौर्य आणि निष्ठा याचं ते प्रतीक आहे। दुसरं जे मुख आहे ते नरसिंहाचं, ते अन्यायाचा नायनाट करणारं किंवा उग्र स्वरूप आहे। तिसरं मुख आहे गरुडाचं, हे मंत्रतंत्र, भूतबाधा, पिशाच वगैरे या सगळ्या गोष्टी यांच्यापासून संरक्षण करणार। त्याच्या पुढचं आहे वराहमुख, की जे सर्व क्षेत्रात संपत्ती, यश, धन, समृद्धी देणार आहे। तर हयग्रीवाचं आणखीन एक 5वं मुख आहे की जे आकाश मार्गातून येणाऱ्या दुष्ट शक्तींना रोखण्यासाठी त्या मुखाचा उपयोग होतो। तर असं हे 5 मुख असतात। ह्या मुखांची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे। कुठलंही मुख कुठं चालत नाही, त्या विशिष्ट पद्धतीने त्या मुखांची रचना असल्या आपल्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये याचं चित्र आहे। तर असा हा हनुमान मुख्य दरवाजावर दक्षिणेला तोंड करून लावला पाहिजे। याच्यामुळं दक्षिण दिशेकडनं येणारे जे काही विचित्र परिणाम आहेत त्यांच्यावरती अंकुश बसतो असं शास्त्रकार म्हणतात। पंचमुखी हनुमानाचं पूर्ण तुम्ही विश्लेषण करून सांगितलं की कुठलं तोंड कुठेही असून चालत नाही, तर जागच्या जागी ती सगळं मुख लागतात। पण पंचमुखीच का, आपण एकमुखी हनुमान का नाही ठेवू शकत? मग आता ह्याच्या मागे आपल्याला कथा समजून घेतली पाहिजे। बऱ्याच वास्तुतज्ञांनाच माहित नसतं की पंचमुखी हनुमान का लावायचा, आणि पंचमुखी हनुमान काय आहे असं विचारलं, त्या मुखांची नावं काय आहेत असं विचारलं तर ते पटकन लक्षात येत नाही। त्याचं खूप जास्ती डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे प्रत्येक मुखाचं 5 मुखाचं मी पण पटकन सांगेन, वरामुख, गरुडमुख, हयग्रीवमुख, हनुमानमुख, पण त्या प्रत्येक मुखामागं काही ना काहीतरी एक तत्व आहे। आता काय झालं की ज्यावेळेस रामायण झालं त्यावेळेस अहिरावण आणि महिरावण असे 2 राक्षस होते, आणि त्यातला जो महिरावण होता त्याचा जो जीव होता तो पाताळामध्ये असलेल्या 5 दिव्यांमध्ये होता, आणि ते दिवे फुंकर मारून विझवण्याची ज्याची क्षमता आहे ती एकमेव ताकद होती, ती म्हणजे वायुपुत्र हनुमान। मग त्यासाठी ह्या 5 शक्तींना, म्हणजे नरसिंह असेल, गरुड असेल, हयग्रीव असेल, या 5 शक्तींना एकत्र यावं लागलं, आणि त्या 5 मुखाने हा हनुमान पाताळात गेल्यानंतर त्या 5 मुखाने त्यांना त्या अहिरावणा 5 दिव्यांवर फुंकर मारली, आणि ते फुंकर मारल्यानंतर ते दिवे बंद झाले आणि महिरावणाचा तो नष्ट झाला। थोडक्यात काय तर दक्षिणेकडनं येणारी पंचमहाभूतांना बिघडवणारी ताकद ही हनुमानी त्याच्या फुंकरेने नष्ट केली। आता तुला एक साधीशी गंमत सांगतो की हनुमानाला आपण एक माळा घालतो, कुठली माहिती ना, रुईच्या पानांची। आता पुण्यातल्या एका संशोधकाने, तरुण संशोधकाने, 18-20 वर्षाचा पोरगा असेल तो, त्यानं असं संशोधन केलं की ती जी रुईची पानं आहेत त्याची बारीक भुकटी केली आणि त्याच्यामध्ये केमिकल प्रक्रिया झाली आणि त्याच्यातनं लाईट लागला। म्हणजे मागं लिंबाच्या बाबतीतही मी हेच म्हटलो, म्हणजे हे असंच पद्धतीचं संशोधन पाहिलं होतं। हे तर आपल्या दैनिक सकाळमध्ये आलं होतं की त्या मुलाचं त्यांनी कौतुक केलं होतं, आपण त्याची बातमी की बाबा त्याच्यामध्ये त्या रुईच्या पानांपासून मग रुईचीच माळा का व्हायची याचं आपल्याला क्लिक होतं लगेच की बाबा हनुमानाला रुईची माळा, याचाच अर्थ की त्याच्यामध्ये एक एनर्जी निर्माण करण्याची त्या पानांमध्ये ताकद आहे, आणि ज्यावेळेस त्याचा शरीराशी संपर्क येईल त्यावेळेस काही ना काहीतरी एनर्जी क्रिएट होत असेल। बरंचसं शास्त्र हे कालांतराने धुवून गेलं, पण पंचमुखी हनुमान हा दक्षिण दरवाजावर लावल्यानंतर त्या दरवाजाच्या आतून डाव्या सोंडेचा गणपती घराच्या आत बघणारा लावावा असं सांगितलंय। त्यामुळे पुढे हनुमान, मागं गणपती, अशा पद्धतीने पंचमुखी हनुमान लावा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांच्याकडे पाहण्यात येतं की तो हनुमान बसलेला आहे, तो हनुमान नमस्कार करणारा आहे, तो हनुमान आशीर्वाद देणारा आहे, तो हनुमान ते डोंगर हातात घेतलेला आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचे हनुमानाचे चित्र ते लावतात, पण ते शास्त्रकारांनी निषिद्ध मानलंय। तुम्हाला जर दक्षिण दरवाजा असेल तर तुम्ही पंचमुखी हनुमान हा अशाच पद्धतीचा लावा, आणि जर उत्तर दरवाजा असेल तर दरवाजाच्या आत पंचमुखी हनुमान बघतोय आणि बाहेर गणपती, आणि दक्षिण दरवाजा असेल तर बाहेर पंचमुखी हनुमान आणि आत गणपती, अशा पद्धतीने दक्षिण उत्तर दरवाजांकरता लावा। पूर्व पश्चिम ज्यांचे दरवाजे आहेत अशा मंडळींनी पंचमुखी हनुमान दरवाजावर लावण्याची गरज नाही। त्यांनी जर का त्यांची भक्ती असेल या विषयावर, हनुमान किंवा
मारुतीवरती भक्ती असेल, नरसिंहवर, तर त्या 5 मुखांचं प्रतीक म्हणून एक 5मुखी हनुमानाची मूर्ती मिळते, तिथे त्यांच्या पूजेमध्ये ठेवू शकतात. सर, पुन्हा एकदा इथे तुम्ही आलात आणि पंचमुखी हनुमानाबद्दल एवढं छान महत्त्व आम्हाला स्पष्ट करून सांगितलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आज आपण इथेच थांबूयात, पण उद्या मात्र नक्कीच भेटूया ड्रीम होममध्ये. तोपर्यंत नमस्कार.